चला आता आपण निघालेलो आहोत देहूकडे. बघूया, तिथं गर्दी तर खूप आहे असं कानावर आलंय. तरी पण बघूया, जिथं इच्छा असते तिथं मार्गही सापडतो असं म्हणतात. चला काय होतं ते बघूया. आता वाजलेत आत्ता 5:30. ही आहे माझी गाडी. गाडी स्टँडला लावून मी जाणार आहे आता बसने. तर चल. तर बघा, मी गाडी लावली, किती अंधार आहे बघा सगळीकडे, तरी पण मी जाणार आहे. तर चला निघूया. नंतर इथं महाराज. चला आपण PMT मध्ये बसलेलो आहोत. आता अवघ्या क्षणात आपण देऊमध्ये असणार आहे. तर चला बघूया तिथं गर्दी कशी काय कसं आहे ते. तिथं गेल्यावरती कंटिन्यू दाखवते मी तुम्हाला. तर चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपला प्रवास सुरू झालेला आहे आता. बघा, इथून ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटाचा फक्त आता हडपसरची गाडी तळावर पोचते. मग तिथून आपण देऊची बस पकडून निघणार आहोत देऊकडे. बघा मला बस थांबते आता मी उतरणार. मी शोधत होतो देऊची बस. मग देऊच्या बसमधून आम्ही निघालो. मी सांगते त्यांना लोकेशन. सगळी गँग देऊची, अख्खी टोटल गँग आहे देऊची. माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. नंतर इथं स्मारक दिसलं आपल्याला. मग इथं आपल्याला दिसला बोर्ड. नंतर आपल्याला तिकीट चेकर आले होते, त्यांनी पण सुद्धा आपल्याला हाय केलं. नंतर त्यांचं बघून इकडचे पण हे कंडक्टर काका आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला हाय केलं. हे बघा जातानाचा सुंदर परिसर. हे बघा ड्रायव्हर काका पण म्हणले मला पण घे, मी पण हाय करतो. मग त्यांना पण घेतलं मी. नंतर आपल्याला दिसले हे लोक, मग त्यांनी सुद्धा आपल्याला हाय केलं, छान मध्ये स्माइल दिली. हे आहे देऊचं PMTचं बस स्टॉप. चला तर आपण पोहोचलेलो आहोत आता PMT स्टॉप देऊ येते. तर आता इथून आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर जवळपास चालत जायचंय. तर चला आपण चाललेलो आहोत आता चालत मंदिराच्या दिशेने. हे बघा इकडे समोर मंदिर आहे. सगळे बघा वारकरी कसे चाललेत. सगळे आपले वारकरी धारकरी सगळे आपलेच आहेत, बघू शकता मागे. आपल्याला गंध लावला. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय श्री राम कृष्ण हरी. आपण आलेलो आहोत देहूमध्ये. चला आपण आलेलो आहोत देहूमध्ये. तर आता जाऊया. आज संत तुकाराम महाराजांची बीज आहे, तर या आपण जाऊया. गाडी आत लावा आणि चालत जाऊ.
बघा इथं महाराजांची मूर्ती, राधा वगैरे असे सगळ्यांचे मूर्ती बघा किती सुंदर आहेत आपल्या राजांची. इथं पण आहे इथं छोट्या राजांची. भैया भरपूर दुकान होते असे. त्या भैयाने आपल्याला मग हाय केलं. बघा किती मूर्ती आहेत छान. नंतर मी तिथल्या एका पालखील्या पादुकांना पाया वगैरे पडले. इकडं बघू शकता तुम्ही किती प्रचंड गर्दी आहे मागं. मला इतकं छान वाटत होतं ना. तर बघा इकडं सगळे विठोबा रखुमाईच्या नावाने गजर चाललेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे पुढं. चला जाऊया पुढं. तर चला आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण जाऊया घराकडे. तर बघूया आता बस वगैरे आपल्याला कशी भेटते का, ट्रॅव्हल्स वगैरे बुक करावे लागते. तर चला बघूया. आपण देहूवरून आता आलेलो आहोत. आता घेते मी थोडीशी भाजी आणि जाते पटपट घरी, कारण की आपल्याला करायचा आहे स्वयंपाक. खूप लेट झालेला आहे. जाऊन स्वयंपाक करायचा आहे, परत आपलं ब्लॉग एडिट करायचा आहे. ठीक आहे, अजून बरीचशी कामं आहेत. तर चला आता जाऊया पटकन भाजी घेऊन स्वयंपाक करण्यासाठी. चला गुड नाईट, बाय बाय. आपण आता डबे वगैरे मी देऊन आले. आता निवांत झोपणार आहे. खूप म्हणजे खूप दमली आहे मी. तर चला करूया आता आराम. बाय बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.